बिग बॉसचा खेळ म्हटला तर नवीन थीम आली, नवीन घर आलं, नवीन अतरंगी सदस्य आले. या सदस्यांवरतीच बिग बॉसचा खेळ चालत असतो. हे सदस्यच बिग बॉसच्या खेळाला रंगवत असतात. नवीन किस्से घडत असतात, नवीन घटना घडत असतात, ज्यामुळे फक्त बिग बॉसच्या खेळालाच नाही तर प्रेक्षकांच्या मनाला आणि विचारांना सुद्धा कलाटणी मिळत असते. इतके महत्त्वाचे हे स्पर्धक असतात आणि ह्या गोष्टीची जाण बिग बॉसच्या मेकर्सला सुद्धा आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक विचार करूनच स्पर्धक निवडत असतात पुढच्या 100 दिवसासाठी. सीझन 4ला त्यांनी तो विचार केलेला नसावा, परंतु सीझन 4 सोडला तर बाकीचे सगळे सीझन हे सुपर डुपर हिट ठरलेले होते, कारण त्यातले स्पर्धक हे अतरंगी होते, धमाकेदार होते. सीझन 5ला तर अफलातून होते आणि आता येऊन टेकलेला आहे सीझन नंबर 6. एकंदरीतच या सीझनची थीम काय आहे तर ती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे, व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. परंतु या थीमला साजेसे स्पर्धकच यावेळेस निवडण्यात आलेले आहेत. दरवेळेस सिनियर स्पर्धक असतील किंवा सिनियर कलाकार असतील, परंतु ह्या सीझनमध्ये तरुण स्पर्धक आपल्याला 99% बघायला मिळणार आहे. आता त्यातल्या त्यात कोणती कॅटेगरी बघायला मिळणार आहे तर नंबर 1 सिने अभिनेते किंवा सिरियलमध्ये काम करणारे. नंबर 2 आपल्याला रील स्टार जास्त प्रमाणात बघायला मिळतील. त्याशिवाय आपल्याला स्पोर्ट कॅटेगरीमधले स्पर्धक बघायला मिळणार आहे. आणि हो, नवीन गोष्ट याच्यात ॲड ही होणार आहे,